So, good evening, dear students. So, today we have to engage the lecture number 16. Okay. And today we have to solve some numerical about the banking of roads. So, see guys here, what are the numerical we have to solve today. So, see here question number 1. A racing track of curvature 9.9 मीटर. एक रेसिंग ट्रॅक आपल्याला दिलेला आहे, त्याचं कर्वेचर किती आहे 9.9. कर्वेचर म्हणजे काय झाली त्या रोडची रेडियस. सो आय एम राईट डाऊन हिअर गिवन डाटा. सो रेसिंग ट्रॅक ऑफ कर्वेचर म्हणजे त्या रोडाची रेडियस झाली 9.9 मीटर. इच बँक ॲट टॅन इनवर्स 0.5 म्हणजे त्या रोडचा आपल्याला बँकिंग ऑफ अँगल दिलेला आहे थिटा टॅन इनवर्स 0.5 गाइज. ओके. नंतर बघा द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द ट्रॅक अँड द टायर्स ऑफ अ व्हेहिकल इज 0.2 म्हणजे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिलेला आहे आपल्याला त्या टायरचा आणि रोडचं किती 0.2. ओके. नंतर विचारलं आपल्याला डिटरमाइन द स्पीड लिमिट्स विथ 10% मार्जिन म्हणजे 10% मार्जिनवर आपल्याला स्पीड लिमिट काढायचे आहे. तर बघा इकडे व्हॉट इज वी डिटरमाइन. आता स्पीड लिमिट आपल्याकडे किती आहे मुलांना, 2 आहे. एक आहे मिनिमम आणि दुसरी आहे मॅक्झिमम स्पीड लिमिट. म्हणजे वी हॅव वन मॅक्झिमम अँड मिनिमम स्पीड लिमिट त्या आपल्याला कितीच्या फरकाने काढायच्या आहेत, त्या काढायच्यात आपल्याला अंडर 10% मार्जिनच्या. अंडर अ 10% मार्जिन. ह्या 10% मार्जिनवर आपल्याला ह्या दोन गोष्टी काढायच्या आहेत, मॅक्झिमम अँड मिनिमम स्पीड लिमिट. मॅक्झिमम म्हणजे अप्पर स्पीड लिमिट आणि मिनिमम म्हणजे लोअर स्पीड लिमिट. या दोघांचे फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहित आहे. तर बघा मुलांनो, फर्स्ट ऑफ ऑल वी डिटरमाइन फॉर मिनिमम स्पीड. मिनिमम म्हणजे लोअर स्पीड लिमिट. मिनिमम और लोअर स्पीड लिमिट. काय फॉर्म्युला आहे मुलांना आपल्याकडे, व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट व्हॉट इज RG in bracket tan theta minus mu s upon what is 1 plus mu s tan theta bracket complete. Okay, this is for V minimum. Suppose equation number 1 guys. मग आता बघा इथं आपल्याला कशा कशाची आवश्यकता आहे, टॅन थिटाची आणि म्यू एस ची व्हॅल्यू आणि आर ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. इथं बघा थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 0.5 दिलेला आहे आपल्याला. तर इथं बघा मी काय लिहितो आता, टॅन थिटा बरोबर काय होणार मुलांना, इथं 0.5 होणार. म्हणजे या इक्वेशन 1 मध्ये आपल्याला आर ची व्हॅल्यू माहीत आहे, टॅन थिटा सुद्धा माहीत आहे आणि म्यू एस सुद्धा माहीत आहे. So you just put all the values here in V minimum. तर बघा after putting all the values V minimum is equal to under root what is 9.9. इथं आता G ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 10. What is the value of the G is given here, suppose 10 meter per second square in this numerical. So we assume here G is equal to 10. इन ब्रॅकेट टॅन थिटा किती दिला आहे आपल्याला 0.5. आता 0.5 म्यू एस दिलेला आपल्याला 0.2 डिवायडेड बाय व्हॉट इज 1 प्लस 0.2 इंटू व्हॉट इज 0.5 ब्रॅकेट कंप्लीट. राईट गाईज. आता या सगळ्यांना सॉल्व करा तुम्ही. 0.5 मायनस 0.2 अपॉन 1 प्लस 0.2 इंटू 0.5
जे उत्तर येणार त्याला मल्टिप्लाय करा 9.9 इंटू 10 ने, तर तुमच्याकडे उत्तर येणार व्ही मिनिमम इज इक्वल टू √27. यांचा सगळा गुणाकार भागाकार केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल √27. तर √27चा आन्सर आपल्याकडे येणार लॉग टेबलमध्ये पाहिल्यानंतर 5.196 मीटर पर सेकंद. म्हणजे किती मिनिमम स्पीड त्या कर्वेचर रोडवर आपल्याला दिलेली आहे. हा जो कर्वेचर रोड आपल्याला दिलेला आहे, इथे व्ही मिनिमम जे स्पीड राहणार त्या कारची, त्या व्हेविकलची किती असणार 5.196 मीटर पर सेकंड. किती रेडियस दिली होती आपल्याला, ही रेडियस दिली आपल्याला 9.9. बरोबर आहे. तर इतक्या मिनिमम स्पीडवर गाडी तिथं धावणार 5.196 मीटर पर सेकंद. आता इथं 10% आपल्याला मार्जिन दिलेली आहे. बरोबर आहे. 10% मार्जिन म्हणजे तुम्ही कमी जास्त ते करू शकता. 10% पर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मिनिमम जे स्पीड आहे ती आपण किती अलाउ करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस 10% मार्जिन. तर बघा इथं आता अलाउड व्ही मिनिमम शुड बी 10% हायर दॅन धिस व्हॅल्यू. म्हणजे मिनिमम तर आपल्याला इतकं उत्तर मिळालं आहे, पण याच्यापेक्षा जास्त आपण किती 10%ची जर मार्जिन घेतली तर किती होऊ शकते. तर बघा व्ही मिनिमम अलाउड म्हणजे आणखीन आपण मिनिमम अलाउड करू शकतो त्या रोडवर. ते व्ही मिनिमम अलाउड ऑन दिस रोड बघा 10% मी जर कन्सिडर केलं 5.196 10% म्हणजे 100 मध्ये 10% जर घेतले तर किती झाले मुलांनो 10. 100%चे जर आपण 10% जर काढले तर ते किती होणार 10 म्हणजे किती येणार आपल्याकडे 110 रुपये. 1110 10% जर ॲड केले त्याच्यामध्ये तर 20% ॲड केले 100 मध्ये किती होते 20. 50% जर ॲड करसाल तर 100 मध्ये किती होणार 150. 10% मार्जिन आपण इथं कन्सिडर केले 110 इथं आपल्याकडे आलं डिवायडेड बाय किती झालं 100. बरोबर आहे. म्हणजे हा फॉर्म्युला इथं आपल्याकडे असा आला 5.196 10% आपल्याला मार्जिन दिलेली आहे म्हणजे 110%. तर 110%ला मी कसं लिहिलं 110 भागिले 100. तर किती उत्तर येते मुलांना हे पहा व्ही मिनिमम 5.716 मीटर पर सेकंद. म्हणजे इतकी मिनिमम स्पीड त्या रोडवर ते कन्सिडर होऊ शकते. ओके. कितीची मार्जिन घेऊन आपण 10% मार्जिन म्हणजे कमी जास्त इतकी मिनिमम स्पीड करू शकतो आपण 10% मार्जिन. त्याच्यापेक्षा आपल्याला कमी करता येत नाही किंवा जास्त करता येत नाही. आपण आता इथं हायर केली. ठीक आहे. ह्या व्हॅल्यूपेक्षा आपण ती हायर केली. ओके. सेकंड बघा आता फॉर मॅक्झिमम स्पीड लिमिट ती आपण आता कशी काढणार आहे. कुठला फॉर्म्युला आपल्याकडे आहे व्ही मॅक्स इज इक्वल टू √RG इन ब्रॅकेट tan थीटा प्लस μs अपॉन व्हॉट इज 1 मायनस μs tan थीटा. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे मुलांनो. यू जस्ट पुट द व्हॅल्यूज व्हॉट आर गिवन इन द न्यूमरिकल्स. आर किती दिला आपल्याला 9.9. जी आपण अजून केलेला आहे 10 ब्रॅकेट tan थीटाची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 0.5. म्यूएस दिला आपल्याला 0.2 भागिला 1 मायनस 0.5 गुणिला 0.2 ब्रॅकेट कंप्लीट. याला सॉल्व करा मुलांनो. व्ही मॅक्स इज इक्वल टू याला पूर्ण सॉल्व केल्यानंतर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये म्हणजे अंडररूटमध्ये टर्म येते 77. याचा जर तुम्ही लॉग टेबलमध्ये आन्सर पाहिला √77चं ते येणार आपल्याकडे व्ही मॅक्स इज इक्वल टू व्हॉट इज 8.775 मीटर पर सेकंड्स. आता 10% आपण जी मॅक्झिमम प्राइस आलेली आता ही समजा मॅक्झिमम प्राइस म्हणून आपण ते किती % कमी करू शकतो आपण 10% कमी करू शकतो. अगोदर त्याच्यात आपण वाढवली तर आता ही 10% जर मी कमी केली
बघा इथं आता आय राईट डाऊन हिअर अलाउड व्ही मॅक्स शुड बी 10% lower than this. बरोबर आहे. म्हणजे समजा एखादं तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. एखादा दुकानदार आहे समजा, तो त्याच्या दुकानामध्ये कुठली वस्तू विकत आहे समजा, आणि वस्तू समजा तो त्याच्या दुकानामध्ये एक साडी विकत आहे. त्या साडीची प्राइस आहे समजा किती, 100 रुपये फॉर एक्झाम्पल. किती प्राइस आहे, 100 रुपये. आता कस्टमर समजा ती साडी विकत घेण्यासाठी गेला, तर तो त्या साडीची किंमत काही ना काही कमी करतो. बरोबर आहे. त्यांनी ज्यावेळेस तो साडी विकत आहे त्यानं मॅक्झिमम प्राइस किती ठेवलेली आहे, समजा 100 रुपये. पण आपण जर दुकानात गेलो, तो जर म्हणतो 100, तर आपण 100ची घेतो काय, नाही, आपण म्हणतो भाव कमी करा, काही ना काही मार्जिन कमी करा. तर त्यांनी किती मार्जिन डिसाईड ठेवली आहे, समजा 10%. म्हणजे त्या 100ला तो 10% कमी करेल. म्हणजे ती साडी तो 100 रुपयाला न विकता तो कितीत विकेल, 90 रुपयाला. पण त्यांनी प्राइस किती ठेवली आहे त्या साडीची, 100 रुपये. पण तो विकत किती आपल्याला, 90 रुपयामध्ये. म्हणजे त्यांनी 10%ची आपल्याला काय दिली, मार्जिन. बरोबर आहे. म्हणजे मॅक्झिमम द स्पीड लिमिट तिथं किती आहे, 8.77. पण ती लोअर किती करू शकतो आपण, 10%. 10% लोअर करू शकतो. म्हणजे 100तून 10% गेलं म्हणजे किती राहिलं आपल्याकडे, 90. सो व्हॉट इज द व्ही मॅक्स. सो व्ही मॅक्स विल बी देअर्स 8.775 इंटू 90%. बरोबर आहे. म्हणजे ही उत्तर आपल्याकडे आला 775 इंटू 90 भागिला 100. तर व्ही मॅक्सचं आपल्याकडे उत्तर आलं मुलांनो, व्हॉट इज 7.898 मीटर पर सेकंड्स. बरोबर आहे. म्हणजे इतके तिथं मॅक्झिमम स्पीड लिमिट राहील 10%च्या मॅक्झिमम किती, 7.898 मीटर पर सेकंड गाईज. आणि मिनिमम किती राहणार आहे, आपण विचार केला मिनिमम आपल्याकडे उत्तर किती आलं होतं, 5.196. पण यामध्ये 10%चे मार्जिन त्याने काय केली, ग्रेटर कन्सिडर केली. म्हणजे ती किती आली आपल्याला, 5.716. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे मी आता सांगितलं तुम्हाला, की तो दुकानदार जर समजा जिथं साड्या बनते, मॅन्युफॅक्चरिंग होते साड्यांचं, जिथं साड्या डायरेक्ट कंपनीमध्ये बनते, त्या कंपनीमधून तो साडी विकत आणेल. बरोबर आहे. त्यांनी साडी किती रुपयामध्ये विकत आणली, समजा फॉर एक्झाम्पल 80 रुपयामध्ये त्यानं साडी विकत आणली. पुन्हा त्या दुकानदाराने कुठून, कंपनीमधून 80 रुपयाची. पण याच्यावरती तो किती प्राइस वाढवू शकतो, समजा 10% मार्जिन तो वाढवू शकतो. बरोबर आहे. म्हणजे 10% मार्जिन तो वाढवू शकतो. म्हणजे तो साडे किती रुपयामध्ये विकू शकतो, 90 रुपयामध्ये. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी 80 रुपयामध्ये साडी विकत आणली कंपनीमधून, पण तो त्याच्यावरती किती रुपये कमवत आहे, 10 रुपये. म्हणजे 90 रुपये तो कमवत आहे. पण विकताना तो मॅक्झिमम प्राइस किती ठेवत आहे मुलांनो, 100 रुपये. पण तो 100 रुपयात कस्टमरला विकत आहे का, नाही, तो किती विकत आहे, 90 रुपयात. म्हणजे त्याला किती फायदा उराला, 10 रुपये त्याला फायदा होत आहे. तसंच व्ही मिनिमम जी आहे ती स्पीड किती होती या रोडवर, 5.196. पण ती किती आपण हायर करू शकतो, व्ही मिनिमम शुड बी 10% हायर दॅन दिस. म्हणजे 5.196 10% हायर केली म्हणजे 110 भागिला 100. तर हे किती आलं आपल्याला उत्तर, 5.716. म्हणजे इतकी मिनिमम स्पीडवर गाडी ह्या रोडवर चालू शकते. किती, 5.7196 इतकी इथं कन्सिडर होऊ शकते. आलं लक्षात. सो दिस इज व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. थोडंसं लॉजिक तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता बघा सेकंड प्रॉब्लेम, टू डिस्कस द सेकंड न्यूमेरिकल्स. A part of racing track is to be designed for a curvature of 72 meters. म्हणजे आपल्याला आता एक कर्वेचर रोड दिलेला आहे, त्याची रेडियस किती दिलेली आहे, 72 मीटर. वी आर नॉट रेकमेंडिंग द व्हेकल्स टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्या रोडवर ते 216च्या वरते तुम्ही गाडी चालू शकत नाही.
तुमची स्पीड लिमिट ही किती असली पाहिजे तिथं 216, याच्यापेक्षा वर तुम्ही जाऊ शकत ना त्या रोडवर. इथं लिहिलं आहे सरळ सरळ, वी आर नॉट रेकमेंडिंग द व्हेविकल टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर्स. म्हणजे मॅक्झिमम स्पीड लिमिट जे आहे तुमची ते किती आहे त्या रोडवर, ते 216 किलोमीटर पर आवर. याच्यापेक्षा वर तुम्ही जाऊ शकता काय? नाही. याच्यापेक्षा वर जर गेले तर तुमचा ॲक्सिडेंट होऊन जाईल, प्रॉब्लेम येणार. म्हणून मॅक्झिमम तुम्ही गाडी चालवते 216, त्याच्या खाली चालवली काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मॅक्झिमम स्पीड लिमिट किती आहे त्या हायवेवर? 216 किलोमीटर पर आवर्स. आता या किलोमीटरचं आपण करू मीटर पर सेकंद, तर बघा किती येते. 216 गुणेला 1000 भागीला 3600. 0 0 गेला, 0 0 गेला, बरोबर आहे. 216 गुणिले 10 भागीला 36 किती उत्तर येते? हे आपल्याकडे येते मुलांनो 60 मीटर पर सेकंद. म्हणजे त्या रोडवरती तुम्ही कितीच्या स्पीडनं गाडी चालवू शकता? 60 मीटर. त्याच्यावरती तुम्ही गाडी चालवू शकत नाही. नंतर बघा, विथ व्हॉट अँगल शुड बी रोड बी टिल्ट. म्हणजे त्या रोडचा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग किती आहे? थिटा वी विल कॅल्क्युलेट हियर्स. सेकंड पार्ट इथं काय विचारलं आपल्याला? बाय व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज बी with respect to inner edge if the track is how much 10 मीटर वाईड. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ही कंडिशन विचारलेली आहे, हा रोड, हा अँगल विचारलेला आपल्या मुलांनो, आणि काय विचारले आपल्याला इथं? हाईट विचारलेली आहे, जे मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण सॉल्व्ह केलं होतं. म्हणजे ही हाईट किती असणार आहे? व्हॉट इज द हाईट? ही विड्थ आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे? 10 मीटर रुंदीचा रोड आहे आपल्याकडे, पण त्याची हाईट किती आहे इन्क्लिनेशन मध्ये? ह्या इनर एज आणि ह्या आउटर एज मध्ये जी हाईट दिलेली आहे एच, हा प्रश्न विचारलेला आहे, आणि अँगल ऑफ बँकिंग विचारलेला आहे. असे दोन प्रश्न आपल्याला इथं विचारलेले आहे. बघा मुलांनो, यू हॅव टू सॉल्व दिस व्हेरी इझी प्रॉब्लेम अँड व्हेरी सिंपल प्रॉब्लेम्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द व्हॉट इज थिटा. थिटा काढू आपण. तर काय फॉर्म्युला आपल्याकडे थिटाचा? थिटा इज इक्वल टू व्हॉट इज टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. तर करा पुट व्हॅल्यू थिटा. टॅन इनवर्स व्ही ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 60चा स्क्वेअर भागीला आर किती आहे मुलांनो? 72. जी ची व्हॅल्यू किती अजून केली आपण इथं सुद्धा? 10. जी विल बी गिवन हिअर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर किती उत्तर येते बघा. सो थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 60चा स्क्वेअर आपल्याला म्हणजे 60 आर जी म्हणजे 72 इंटू 10. याला सॉल्व केला आपण. टॅन इनवर्स बघा किती येणार? वी हॅव टू डू द कॅल्क्युलेशन्स. किती ते मुलांनी तो 5, बरोबर आहे. तर इथं टॅन थिटा किती झाला आपल्याकडे? टॅन थिटा झाला आता 5. हा टॅन इनवर्स मी इकडे घेऊन गेलो, म्हणजे इथं यांचं कॅल्क्युलेशन किती उत्तर आलं आपल्याकडे? 5 उत्तर आलं, बरोबर आहे. वी हॅव टू गेटिंग द दिस 5 आन्सर्स. आता बघा इथं थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 5 आपण काढू. लॉग टेबलमध्ये तुम्ही याची व्हॅल्यू पहा, ही किती येते? द व्हॅल्यू इज 78.69 डिग्री. म्हणजे हा जो रोड आपल्याला बँक दिलेला आहे, द बँकिंग ऑफ द रोड, हा एच तर आपल्याला काढायचा आहे. हा थिटा आपण काढला आता किती? 78.79 डिग्री. हे आपल्याला दिलेलं आहे विड्थ 10 मीटर्स, बरोबर आहे. आता सेकंड आपल्याला विचारलं मुलांना, इथं एच विचारलेला आहे. तर एच तुम्हाला माहिती आहे कसा काढतो आपण? त्याला नाव दिलं आपण PQR. साइन थिटाचा फॉर्म्युला यूज करून. साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड कुठली झाली इथं? QR. हायपोटेनियस झाली इथं PR. QR ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? एच. साइन थिटा PR. PR ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 10. एच बरोबर साइन थिटा किती आपल्याकडे मुलांनो? 78.69 गुणेला 10. याचं उत्तर बघा किती येणार लॉग टेबलमध्ये सॉल्व्ह केल्यानंतर. वी हॅव टू गेटिंग द हाईट इज 9.8 मीटर्स. तर इथं या रोडाची हाईट राहणार आपल्याकडे किती? 9.8 मीटर गाईज. तर दुसरा प्रॉब्लेम पहा, थर्ड प्रॉब्लेम. The road in the question 2
म्हणजे जो क्वेश्चन 2 आपल्याला दिला आहे इज कन्स्ट्रक्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट्स. ओके, द रोड इन द क्वेश्चन नंबर 2 इज कन्स्ट्रक्टेड ॲज पर अवर रिक्वायरमेंट्स. काय रिक्वायरमेंट्स आहे बघा इथं मुलांनो. द कोएफिशिएंट ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर्स ऑफ अ व्हेहिकल ऑन दिस रोड इज व्हॉट इज 0.8. म्हणजे म्यू एस ची व्हॅल्यू आपली इथं दिलेली आहे 0.8. विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट. इथं कुठल्या प्रकारची लोअर स्पीड लिमिट आपण काढू शकतो काय बघा, म्हणते इथं असू शकते का तिथं व्ही मिनिमम, हे आपल्याला बघायचं आहे. बाय हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट एक्सीड इन दिस केस. आणि इथं आपण अप्पर स्पीड लिमिट ही किती एक्सीड करू शकतो हे सुद्धा आपल्याला इथं काढायचं आहे. व्ही मिनिमम आणि दुसरं व्ही मॅक्स आपण किती एक्सीड करू शकतो, ह्या दोन कंडिशन्स इथं आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहे. प्रॉब्लेम कोणता आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे, त्याच्यामध्ये ह्या 2-3 गोष्टी त्यांनी ऍड केलेल्या आहे. तर बघा आता आपल्याकडे त्या मागच्या प्रॉब्लेममध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू किती आली होती, आपल्याकडे 5 आली होती. रेडियस किती होती त्या रोडची, 72 होती. सेम तेच प्रॉब्लेम आहे, फक्त त्या क्वेश्चन नंबर 2 ला त्यांनी एक्सटेंड केलेला आहे आणि त्याचा प्रश्न त्यांनी क्वेश्चन नंबर 3 केलेला आहे. ओके, तर आपल्याला इथं 2 कंडिशन सॉल्व्ह करायची आता, लोअर स्पीड लिमिटसाठी आणि अप्पर स्पीड लिमिटसाठी. डाटा जो आहे तो मागचाच यूज केलेला आहे आपण. टॅन थिटा तिथं होता आपल्याकडे 5 आणि रेडियस होती त्या रोडची 72 मुलांनो. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल वी डिटरमाइन ऑल दिस थिंग्स. So we calculate the velocity or speed limit for minimum v minimum. काय फॉर्म्युला आहे मुलांनो, rg in bracket tan theta minus mu s upon what is 1 plus mu s tan theta. We have these equations. पुट करा व्हॅल्यूज. सो व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट आर किती आपल्याकडे 72, जी आपल्याला दिला आहे 10 इन टॅन थिटा किती आहे 5, म्यू एस किती दिला आपल्याला 0.8 भागीला 1 प्लस 0.8 गुणेला 5 गाईज. बरोबर आहे. तर बघा हे उत्तर किती येते आपल्याकडे सॉल्व्ह केल्यानंतर, व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट आफ्टर पुटिंग ऑल द व्हॅल्यूज अँड डू द कॅल्क्युलेशन. तुमच्याकडे येते उत्तर 604.8 अंडर रूटमध्ये. तर याचं आन्सर येणार अंडर रूट सॉल्व्ह केल्यानंतर लॉग टेबलमध्ये व्ही मिनिमम इज इक्वल टू व्हॉट इज 24.6 मीटर पर सेकंद. म्हणजे इतकी मिनिमम स्पीड त्या रोडवर राहणार. येस ऑर नो? येस. इकडे बघा, व्ही मिनिमम इज इक्वल टू हाऊ मच 24.6 मीटर पर सेकंद. आता याचे आपण समजा मिनिमम स्पीडचे केले किलोमीटर पर आवर मध्ये, तर किलोमीटर पर आवर मध्ये समजा किती होणार हे पहा. आता किलोमीटर पर आवर करायचं आपल्याला, तर याला इथे येणार समजा 3600 भागीला किती येणार आता इथं 1000. उलट होणार हा, किलोमीटर पर आवर करत आहे आपण याला. तर ते व्ही मिनिमम आपल्याकडे इथे येणार समजा 88 किलोमीटर पर आवर्स. हे झाले 88 किलोमीटर पर आवर. हे आन्सर होतं आपल्याकडे मीटर पर सेकंद मध्ये. मग आता इथं बघा, वी नो द कंडिशन्स. थिटा जो दिलेला आपल्याला, तो थिटा किती दिला आपल्याला टॅन इनवर्स 5 बँकिंग ऑफ रोड जो काढलेला आहे आपण. हा थिटा आपण ऑलरेडी काढलेला आहे मुलांनो. हा किती व्हॅल्यू काढली आपण ती, व्हॉट इज द व्हॅल्यू इज 70. What is this value? This value is we calculated already in our 78.69. बघा, मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काढलेला आहे थिटा 78.69. So we can write down here 78.69 डिग्री. बरोबर आहे. इतका आन्सर आपण काढलेला आहे मागच्या लेक्चर मध्ये. नाउ आफ्टर कॅल्क्युलेटिंग दिस, आता आपल्याला माहित आहे आपण मागच्या डेरिव्हेशन मध्ये कंडिशन सॉल्व्ह केल्या होत्या की थिटाची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू जर असली 45 डिग्रीपेक्षा,
तर आपल्याला व्ही जो मॅक्स आहे तो किती मिळतं रे आपल्याला, तो मिळते आपल्याला इन्फिनिटी. आपण केलं होतं सॉल्व डेरिव्हेशन बघा, व्ही मॅक्स किती मिळते आपल्याला, इन्फिनिटी. तर याच्यावरून आपलं काय कन्क्लुजन निघणार बघा, व्हॉट इज अवर आन्सर, व्हॉट इज अवर कन्क्लुजन हिअर गाईज. पहिलं कन्क्लुजन आपलं निघणार इथं बघा, द लोअर स्पीड लिमिट फॉर बँक रोड व्ही मिनिमम किती आहे, मिनिमम आहे आपल्याकडे व्ही मिनिमम समजा नियर अबाउट इक्वल टू हाऊ मच, इट इज 88 किलोमीटर पर आवर्स. ही आपली लोअर स्पीड लिमिट आहे. आणि जर आपण मॅक्झिमम स्पीड लिमिट जर कन्सिडर केलं तर ॲज थीटा जर ग्रेटर किंवा इक्वल टू घेतला आपण 45 डिग्री, तर ह्या सिच्युएशनमध्ये इथं कुठली अप्पर स्पीड लिमिट येणार आहे का प्रॉब्लेममध्ये, येणारच नाही. कारण का आपण थीटा किती काढलेला इथं ऑलरेडी 78.69 काढलेला आहे. तो इथं अप्पर स्पीड लिमिट ह्या रोडवर ते लागूच होणार नाही. कारण का थीटा आपण किती घेऊ शकतो, 45, याच्यावर तर कधीच नाही घेऊ शकत, इम्पॉसिबल आहे. इतक्या अँगलचा रोड बनवणे 78.69 असा रोड कधीच जगामध्ये बनवू शकत नाही. रोडचा जो इन्क्लिनेशन आहे तो किती असला पाहिजे, 45च्या कमीच असला पाहिजे, बरोबर आहे. आता इथं जो इन्क्लिनेशन दिलेला आहे किती दिलेला आहे आपल्याला, 78.69, जो ऑलरेडी जे स्टँडर्ड व्हॅल्यू जी आपल्याकडे 45 डिग्री याच्यापेक्षा वर आहे. म्हणजे इथं अप्पर स्पीड लिमिट लागू होणार काय, इथं अप्पर स्पीड लागू होणारच नाही. म्हणजे देर इज नो अप्पर स्पीड लिमिट्स फॉर दिस रोड. हा जो रोड आपण बनवलेला आहे याच्यासाठी लागू होणार नाही. जो कितीनं बँक दिलेला आपल्याला 78.69. कारण रोड जो आहे तो कितीपर्यंत बँक करू शकतो आपण अंदाज 45 डिग्रीपर्यंत. 45 नाही करू शकत. प्रॅक्टिकली जर विचार केला तर तो राहू शकते आपला 10 डिग्री किंवा 12 डिग्री किंवा जास्तीत जास्त 5 डिग्री, याच्यावर नाही करू शकत आपण. आता इथं तर जो आपला स्टँडर्ड जी व्हॅल्यू आहे समजा 45 डिग्री, त्याच्यापेक्षाही वर आपल्याला बँकिंग ऑफ रोड दिलेला आहे. तर अशा रोडवर ते अप्पर स्पीड लिमिट एक्झिट असणार काय, कधीच नसणार. लक्षात, तिथं मिनिमम स्पीड किती आलेली आपली 88 किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंड मध्ये आली आहे ती 24.6 मीटर पर सेकंड गाइज. ओके, सो इन दिस वे वी complete all the numericals on banking of roads. In tomorrow lectures we will continue our conical pendulums. Okay, so I stop here guys. Okay.